शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असं म्हणत त्यावेळच्या समाज व्यवस्थेच्या पूर्णपणे विरोधामध्ये जाऊन ज्यांनी ह्या समाज व्यवस्थेमध्ये खूप मोठा बदल घडवला, प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं आणि भारतीय समाज व्यवस्थाच पूर्णपणे बदलून टाकली, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरचे 3 प्रसंग आज आपल्याला पाहायचे आहेत. पहिले 2 प्रसंग हे ग्रंथालयामधले आहेत. तुम्हाला माहित आहे की डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी म्हणून परदेशामध्ये गेलेले होते. त्यांना सुरुवातीच्या कालखंडामध्ये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड साहेब संस्थानिक, त्या पद्धतीत नंतर कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी अर्थसहाय्य केलं, शिष्यवृत्ती दिली आणि ते शिक्षणासाठी म्हणून परदेशामध्ये गेले. आंबेडकरांची शिकण्याची भूक किती होती हे सांगणारे हे 2 प्रसंग आहेत. आंबेडकर लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करायचे. दुपारची जेवणाची वेळ झाली की प्रत्येक विद्यार्थी उठायचा, बाहेर जायचा, कॅन्टीनमध्ये वगैरे खायचा, त्यानं जे जेवण आणलं असेल तो खायचा. डॉक्टर आंबेडकर लायब्ररीमध्ये बसूनच राहायचे. लायब्ररीत बसूनच ते वाचनामध्ये दंग असायचे आणि भूक लागली की बॅगेतून एक छोटासा ब्रेडचा तुकडा काढायचा आणि तो खात 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 आंबेडकर वाचत राहायचे. लक्ष खाण्याकडे नव्हतं, वाचण्याकडेच असायचं. पण त्या लायब्ररीचा एक नियम होता की लायब्ररीमध्ये बसून कोणतेही बाहेरचा अन्नपदार्थ आणून खाता येत नव्हतं. डॉक्टरांनी साहजिकच आहे तो नियम मोडलेला होता. आंबेडकर एकदाच असे ब्रेडचा तुकडा घेऊन खात होते. लक्ष पूर्णपणे वाचनात होतं आणि ते लायब्ररीच्या लक्षात आलं. लायब्ररीत धावत आला आणि तो आंबेडकरांच्यावरती रागावला. तुम्ही लायब्ररीचा नियम मोडला. लायब्ररीमध्ये बसून काही खाता येत नाही हे माहीत असताना सुद्धा तुम्ही लायब्ररीमध्ये बसून हा ब्रेडचा तुकडा खाताय. तुम्ही लायब्ररीचा नियम मोडलेला आहे, तुम्हाला शिक्षा घ्यावी लागेल. डॉक्टर आंबेडकर उभा राहिले. त्यांनी नम्रतेने लायब्ररीला सांगितलं, मला मान्य आहे की मी हा गुन्हा केलेला आहे, मी हा नियम मोडलेला आहे. लायब्ररीत त्याला म्हणतात की तुम्हाला एवढं खायचं आहे तर तुम्ही बाहेर जावा ना, कॅन्टीनमध्ये खावा, तुम्ही इथे बसून का खाताय? आंबेडकरांनी त्यांना उत्तर दिलं, मी बाहेर कॅन्टीनमध्ये जाऊन खाऊ शकत नाही कारण तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत, आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मी बाहेर जाऊ शकत नाही कारण बाहेर जाऊन येण्यासाठी जो वेळ लागतो तो सगळा वेळ मला माझ्या शिक्षणामध्ये, अभ्यासामध्ये खर्च करायचा आहे. माझ्याकडे पैसे नाहीत आणि त्याच्याही जास्त वेळ नाही, मला सगळा वेळ माझा अभ्यासामध्ये, पुस्तकामध्ये घालवायचा आहे. पोटामध्ये अन्नाची भूक दाबून ठेवून ज्ञानाची भूक भागवण्यासाठी धडपडणारा हा विद्यार्थी त्या लायब्ररीने त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिला. लायब्ररीने त्याला म्हणाला, तुम्ही गुन्हा तर केलेला आहे, लायब्ररीचा नियम मोडलेला आहे, शिक्षा तर तुम्हाला घ्यावीच लागेल. आंबेडकर म्हणाले, तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य आहे. तुम्हाला माहित आहे काय त्या लायब्ररीने कोणती शिक्षा दिली? लायब्ररीन म्हणाला, उद्यापासून तुमचा जेवणाचा डबा मी घेऊन येणार, माझ्या बरोबर बसून तुम्हाला जेवण करावं लागेल, ही तुमची शिक्षा असेल. विचार करा, शिकण्यासाठी जर का आपली धडपड असेल आणि आपण प्रामाणिक असो तर आपल्याला मदत करणारे असंख्य हात आपल्या पुढे येत असतात. दुसरा प्रसंग सुद्धा लायब्ररी मधलाच आहे. एकदा लायब्ररीमध्ये असेच डॉक्टर आंबेडकर वाचत बसलेले होते. वाचनामध्ये एवढे तल्लीन झालेले होते की किती वेळ गेला हे त्यांच्या काही लक्षातच येत नव्हतं. संध्याकाळची वेळ झाली, रात्रीची वेळ झाली, लायब्ररी बंद होण्याची वेळ जशी येईल तसे लायब्ररीमधले प्रत्येक विद्यार्थी उठून निघून जात होता. तसे प्रत्येक सगळे विद्यार्थी निघून गेले. लायब्ररीच्या पण त्या दिवशी काही लक्षात आलं नाही. त्याने बाहेरनं कुलूप घातला आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी लायब्ररीनं आल्यानंतर त्यानं कुलूप उघडलं तर लाईट चालू आहे. तो म्हटला, अरे काल जाताना लाईट बंद करायचं आपण कदाचित विसरलो. तो आतमध्ये जातोय तर पाहतोय तर काय एक विद्यार्थी तिथं वाचत बसलेला. त्याचं इकडं तिकडं कुठेही लक्ष नाही, तो वाचनामध्ये गुंग आहे. तो लायब्ररीत त्याच्याजवळ जातो, त्याच्या खांद्यावर ते हात ठेवतो आणि म्हणतो, अरे काय करतो तू इथं, आत कसं काय राहिला? आंबेडकरांना ते हात ठेवल्यानंतर लक्षात आलं की आपल्या बाजूला कोणतं आहे. त्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हटले, सॉरी वेळ झाली का लायब्ररी बंद करण्याची, मी आता जातो. तो लायब्ररीन म्हणाला, अरे लायब्ररी बंद करण्याची वेळ नाही, मी काल लायब्ररी बंद करून गेलो, पूर्ण रात्रभर तू आतमध्येच आहेस, मी आता येऊन पुन्हा दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाल्यावर लायब्ररी उघडली तरी तू वाचतोच आहेस. विचार करा, पूर्ण रात्रभर आंबेडकर वाचत होते.
किती वेळ गेला, रात्र झालेली आहे, भूक लागले, तहान लागले, असं कशाचंही भान त्यांना नव्हतं. ते फक्त वाचनामध्ये मग्न होते. इतकी एकाग्रता साधून अभ्यास करणारा जगातला एकमेव विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. याचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने घेतला पाहिजे असं मला वाटतंय. आता आपण घराघरामध्ये बघतोय की पोरं 10 मिनिटं वाचत बसायला तयार नाहीत. घराघरातील पालकांची समस्या की पोरं वाचत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला बघा, डॉक्टर आंबेडकरांना असं कोण म्हटलं नव्हतं की तुला रात्रभर वाचायचं आहे. त्यांच्या आतून ती वाचनाची भूक होती, शिक्षणाची भूक होती आणि त्याच्यातून त्या आत्मीयतेतून ते शिकत गेलेले आपल्याला बघायला भेटतात. मित्रांनो, तिसरा प्रसंग बघायचा आहे. गोलमेज परिषदेसाठी डॉक्टर आंबेडकर लंडनला गेले होते. तिथे आपल्याला माहित आहे की भारतातील सर्व प्रमुख नेते होते. एका पत्रकारानं ठरवलं की आपण आंबेडकर यांचा काय करूया, मुलाखत घेऊया. बराच वेळ झालेला होता, रात्र उलटत होती आणि मग खूप वेळ झाला असल्या कारणास्तव त्या पत्रकाराला असं वाटलं की नको, आता खूप वेळ झाला, आता जायला नको. तरी पण त्यानं जाता जाता थोडं डोकवायचं म्हणून डोकवलं तर एक लाईट लागलेली होती. ती कोणाची ते पाहण्यासाठी तो गेला तर खिडकीमध्ये असा टेबल, एक खुर्ची आणि डॉक्टर आंबेडकर काहीतरी लिहित बसले. जवळजवळ मध्यरात्र होत आलेली होती. त्याला विचार पडला की सगळे झोपलेले आहेत, हे का जागे आहेत. त्यानं धाडस करून दरवाजा ठोठावला. तो आतमध्ये गेला पत्रकार आणि त्यानं विचारलं की अहो, सगळे भारतातले नेते किंवा संपूर्ण जग आता झोपी गेलंय कारण मध्यरात्र होत आली आणि तुम्ही बसून काहीतरी लिहित बसलेला आहात, तुम्ही जागे आहात का? तेव्हा आंबेडकरांनी दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणले, बाकी सगळे झोपी गेलेत कारण त्यांचा समाज जागा आहे. माझा समाज झोपलाय, त्यामुळे मला जागा राहावं लागेल. माझ्या समाजाला जागृत करण्यासाठी, जागे करण्यासाठी मला पहिल्यांदा स्वतःला जागा राहावं लागेल आणि त्यासाठी मी धडपडतोय. असा समाजाचा विचार करणारा आणि अहोरात्र शिक्षणाला वाहून घेणारा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश आपल्याला दिलेला जगातला हा महामानव, त्यांनी लिहिलेली जी घटना आहे त्याच्यानुसार आपला संपूर्ण देश आता चालतो. ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे प्रसंग आहेत, आंबेडकरांची शिक्षणाच्या विषयी असलेली धडपड, ज्ञान अर्जन करण्यासाठी असलेली त्यांची धडपड दाखवणारे प्रसंग आहेत. हा प्रसंग घराघरातील सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांना ते माहीत झालं पाहिजे. हे तिन्ही प्रसंग घरातील सर्व शिकणाऱ्या मुलांना तुम्ही दाखवा, त्यातून नक्कीच त्यांना प्रेरणा भेटेल असं मला वाटतं. मी ह्या महामानवाला विनम्र असं अभिवादन करतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही चॅनेलला कमेंट करून तसे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.